विहिरीत तोल जाऊन 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. नाशिक दिंडोरी तालुक्यातील जानोरी ओझर जवळुकी दिंडोरी शिवालगत असलेल्या 17 नंबर चाळीजवळील दुसऱ्या जिल्ह्यातील व राज्यातील पोट भरण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांमधील एका कुटुंबातील मुलगा शौचालयाला जातो असे सांगून गेल्यानंतर परिसरातील MIDC एका खासगी विहिरीत त्या मुलाचा ताप पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदरील घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेची माहिती दिंडोरी पोलिसांना कळताच दिंडोरी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी दाखल होत या मुलाला स्थानिक ग्रामस्थांच्या व युवकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. संदर्भात दिंडोरी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदे लागू करण्याचा उद्देश हाच आहे की हे जे पूर्वीचे कायदे होते ते जवळपास 1860 साली IPC झाला होता, 1873ला CRPC आणि 1872ला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, म्हणजे जवळपास 160 वर्षापूर्वीचे हे कायदे होते. आणि हे कायदे बनवताना इंग्रजांनी त्यांना भारतावरती राज्य करायचं होतं, त्या पद्धतीने ते बनवले होते. म्हणजे ते लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून नव्हते, तर ते क्रिमिनलला दंड देण्याच्या भूमिकेतून होते. आणि त्या पद्धतीने ते कायदे आज 2024च्या 30 जूनपर्यंत ते लागू होते. परंतु केंद्र शासनाने यामध्ये आमूलाग्र बदल केले आणि लोकांना न्याय कसा देता येईल, म्हणजे याच्यामध्ये आपण नावातच बघितलं तर भारतीय दंड संहिता होता, दंड हे त्यामध्ये होतं. तर आता भारतीय न्याय संहिता म्हणजे नागरिकांना न्याय कशा पद्धतीने देता येईल, त्याचबरोबर आरोपींना पण दंड कसा आणि लवकरात लवकर देता येईल, या पद्धतीने तिन्ही कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत. त्यामध्ये कलमांचे नंबरसुद्धा चेंज झालेले आहेत. त्यामुळे आम्ही आज पोलीस पाटील यांना त्या कायद्याची तोंडओळख करून दिली की त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत आणि कशा पद्धतीने नव्या पद्धतीने त्यामध्ये तपास करता येईल आणि जास्तीत जास्त लवकर गुन्ह्याचं दोषारोप कसं न्यायालयात जाईल, लवकरात लवकर त्याला शिक्षा कशी होईल आणि पीडितला न्याय कसा देता येईल, या पद्धतीने कायद्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. ते आम्ही त्यांना आज समजावून सांगितलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा ते आत्मसात केले आहेत. आता त्यांनी ते प्रत्येक गावामध्ये त्यांच्या गावामध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरून सर्व कॉमन मॅनपर्यंत हा कायदा पोहोचेल आणि कायद्याची त्यांना तोंड ओळख होईल, हा आजचा उद्देश. जे नवीन कायदे तयार करण्यात आलेले आहेत, जे अंमलात आणण्यात आलेले आहेत, त्याच्यात सामान्य जनतेसाठी काही आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहे का? हो, नक्कीच. हा कायदा जो आहे हा सामान्य जनतेच्या फोकसमध्ये ठेवूनच हा केलेला आहे. याच्यामध्ये लोकांना लवकरात लवकर न्याय मिळणे, FIR साठी सुद्धा ऑनलाईन FIR दाखल करणे, त्यामध्ये 3 दिवसाचा पिरियड दिलेला आहे. 3 दिवसामध्ये त्यांना ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यावरती साईन करणे. म्हणजे एखाद्याला अत्यंत अडचण असते, इमिजिएट येऊ शकत नाही, तर तो ऑनलाईनसुद्धा FIR करू शकतो. गुन्हे दाखल केल्यानंतर वेळेत तपास होणे, 60 दिवसाची मुदत दिली आहे. महिलांविरोधी जे गुन्हे आहेत, सिरियस गुन्हे आहेत, याच्यामध्ये 60 दिवसाच्या आत त्याची दोषारोपाची निर्गती होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही शिक्षा वाढवलेल्या आहेत, म्हणजे गँगरेप असेल, बलात्कार असेल, याच्यामध्ये अधिक स्ट्रिंजंट शिक्षा केलेली आहे. आणि हा नागरिकांच्या दृष्टीनं त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा कायदा केला.